केलं जाऊ. यस. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अष्टप्रधान मंडळ होते ते अष्टप्रधान मंडळ तुमच्या कृतीयुक्त सहभागातून तुम्हाला त्याच्या भूमिकेत जाऊन समजून घ्यायचे. कारण कोणतीही गोष्ट जेव्हा आपण प्रत्यक्षात करतो तेव्हा ते आपल्या चांगली लक्षात राहते. मग शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं हे आज आपल्याला आपल्या वर्गातलं आपण त्या भूमिकेमध्ये 8 जणांना ती भूमिका निभावावी लागणार आहे. मग मी आता सगळ्यांना तुमचे प्रत्येकाला पद वाटून दिलेले. ते पद वाटून दिल्यानंतर मी आता तुम्हाला सांगत त्या स्वतःची भूमिका काय आहे ती तुम्ही उभं राहून सांगायची. अशा रीतीने आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळ नेमले होते त्या अष्टप्रधान मंडळाचं काम काय होतं, कोणत्या मंडळाचं, कोणत्या सेनापतीचं काय होतं, अमात्याचं काय होतं, प्रधानाचं काय होतं किंवा न्यायाधीशाचं काय होतं, हे सगळं सविस्तर तुम्ही सांगा, जेणेकरून तुमच्या ते चिरकाल आठवणीत राहील आणि आपल्या वर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांना या तसाच्या शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ समजून घेण्यास सोपं जाईल. या दृष्टिकोनातून हा आपण उपक्रम राबवत आहे. तर आपल्या वर्गातलाच एक मुलगा प्रेयांश याला आपण प्रधानाची भूमिका दिली आहे. प्रेयांश उभा राहा आणि तुझी भूमिका सांग. मी प्रधान. माझे नाव मोरो त्रिंबक पिंगळे. माझे काम राज्य कारभार चालवणे आणि जिंकलेल्या प्रदेशांची व्यवस्था पाहणे. छान. म्हणजेच प्रधानचं काम काय आहे ते प्रधानाच्या भूमिकेत कोण होते आपले मोरो त्रिंबक पिंगळे. त्यांचं काम काय होतं, राज्य कारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाचं रक्षण करणे. हे काम कोणाचं होतं, प्रधानाचं. ते प्रधानाच्या भूमिकेत असलेल्या प्रेयांशने आपल्याला अतिशय छान रीतीने सांगितलेलं आहे. यानंतर अमात्याची भूमिका कोणाला दिलेली, उठा अमात्य सांगा. अमात्य. माझे नाव रामचंद्र निकट मुजुमदार. माझे काम राज्याचा जमा खर्च पाहणे. धन्यवाद. छान. अमात्याचं काम काय आहे, राज्याचा जमा खर्च पाहणे. हे आपल्या अमात्याने आपल्याला आता समजून सांगितलेलं आहे. यानंतर सचिव. मी सचिव. माझे नाव अण्णाजी दत्तो. माझे काम सरकारी आज्ञापत्रे तयार करणे. छान. आपल्या निधीने जी सचिवाची भूमिका असते किंवा सचिवाचं जे काम आहे ते आपल्याला आताच तिने समजून सांगितलेलं आहे किंवा त्या कामाचा थोडक्यात एका वळीमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. यानंतर मंत्री. मी मंत्री. माझे नाव दत्ताजी त्रिंबक वाकनीस. माझे काम पत्रव्यवहार सांभाळणे. धन्यवाद. मंत्री या पदाचं जे काम होतं ते आपल्याला सांगितलेलं आहे. यानंतर सेनापती. मी सेनापती. माझे नाव हबीबराव मोते. माझे काम सेनेची व्यवस्था ठेवणे व राज्य रक्षण करणे. धन्यवाद. सेनापती पण हे कुठल्याही राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं पद असतं. जसं की आज आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सैन्याला खूप महत्वाचं स्थान आहे. तसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तर सैन्याला अतिशय महत्वाचं काम होतं आणि त्याचा प्रमुख कोण होता, सेनापती. सेनापतीचं काम काय होतं, सैन्याची व्यवस्था ठेवणे आणि तिथल्या ते सगळ्या राज्याचं रक्षण करणे ही सेनापतीची भूमिका होती. तर ती आपल्या सेनापतीने आता समजून सांगितलेली आहे आपल्याला. यानंतर सुमन. मी सुमन. माझे नाव रामचंद्र त्रिंबक दबीर. माझे काम परराज्याशी संबंध ठेवणे. धन्यवाद. सुमंताचं काम काय होतं, परराज्याशी संबंध ठेवणे. आजही आपल्या भारत देशामध्ये एक परराष्ट्र मंत्रालय स्थापन केलेलं आहे. ते कदाचित या धर्तीवर केलेलं असू शकतं. म्हणजे याच्यातून एक सिद्ध होतं की शिवाजी महाराज किती पुढे जाऊन विचार करत होते. त्यांनी 400 वर्षापूर्वी जो निर्णय घेतला होता परराज्याशी संबंध ठेवण्यासाठी एक खाता असावं, तेच आज आपण 400 वर्षानंतर आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून एक मंत्रीपद दिलेलं जातं. म्हणजेच एकंदरीत यातून महाराज किती दूरदृष्टिकोनाचे होते हे आपल्याला दिसून येत आहे. यानंतर न्यायाधीश. मी न्यायाधीश. माझे नाव निरावजी राजीव. माझे काम न्यायदान करणे. छान. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पण न्यायाधीश होते. आज जसं आपण बघतो का जिल्हा न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असेल, या
सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या जरी नसल्या तरी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये न्यायदानाचं काम एका विशिष्ट व्यक्तीकडे दिलेलं होतं. त्या व्यक्तीने योग्य असा न्याय दिला पाहिजे या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांनी न्यायाधीश या पदाची नेमणूक केली होती. आणि आजही आपल्या देशामध्ये न्याय मंडळ आहे, म्हणजे त्याचा पण आदर्श आपण कदाचित शिवाजी महाराजांच्या यातून घेतलेला असू शकतो. यानंतर पंडितराव. मी पंडितराव, माझे नाव मरेश्वर पंडितराव, माझे काम धार्मिक व्यवहार पाहिजे. धन्यवाद. म्हणजेच आज आपण जे धार्मिक व्यवहार वगैरे पाहतो तसं त्या काळामध्ये पंडितरावची भूमिका होती आणि धार्मिक व्यवहार त्या पंडितरावकडे दिलेले होतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार व्यवस्थित पाहण्यासाठी हे अष्टप्रधान मंडळ नेमलं होतं आणि या अष्टप्रधान मंडळाचा माध्यमातून स्वराज्याचं काम अगदी व्यवस्थित रीतीने पाहता येईल, जनतेच्या हिताचे निर्णय घेता येईल, जनतेला कुठल्याही प्रकारचं दुःख किंवा जनतेवर कोणी अन्याय करणार नाही, जनतेच्या हिताची जोपासना होईल या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टप्रधान मंडळ नेमलेलं होतं. आणि या अष्टप्रधानाच्या माध्यमातून त्यांनी उत्तम असा कारभार केलेला होता. एक आदर्श असा राजा कोण असेल? छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळेच आपण ओळखतो, कारण त्यांनी आयुष्यभर जनतेचं हित, जनतेचं रक्षण, जनतेचं कल्याण याच गोष्टी पाहिल्या. म्हणून आज आपण त्यांना उपाधी देताना जनतेचा राजा, रयतेचा राजा, लोककल्याणकारी राजा, असे खूप शेतकऱ्यांचा राजा, अशा खूप मोठे उपमा देतो. तर त्यांनी अष्टप्रधान मंडळाकडून अतिशय उत्तम रीतीने काम करून घेतलं होतं. म्हणून आज आपण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अष्टप्रधान मंडळ आहे, याचा 7वीला तुम्हाला जो धडा आहे या धड्याच्या संदर्भात सविस्तर रीतीने आपण तुमच्या कृतीयुक्त सहभागातून समजून घेतलेला आहे. तरी मला असं वाटतं की तुम्हाला अतिशय उत्तम रीतीने हा पाठ समजलेला असेल. थँक्यू.